की शांतता राखू त्या गेलेल्या जीवासाठी, नाही का? जाऊ द्या हो, कशाला. लेट अस सेलिब्रेट, लेट अस टोस्ट, एन्जॉय. प्रिया, कॉंग्रॅच्युलेशन्स. घे. अगं घे ग. तो ट्रक ड्रायव्हर फासावर गेला म्हणून आणि असं या एसटीची कायदेशीर मालकीण झाली म्हणून. कायदेशीर मालकीण झाली रे, पण तो ट्रक ड्रायव्हर अजून जिवंत आहे ना. काय? पण हे घडलं कसं? सकाळी त्याला फासावर नेणार तेवढ्याच स्थगितीचा हुकूम आला. तो का बरं? खरा कुणी सापडला ना आणि त्याने तशी जबानी दिली आणि म्हणून सुभानरावला. हे सुभानराव कोण बरं? त्याच्याशी लग्न झालं ना माझं. तो ट्रक ड्रायव्हर नवरा माझा. डॅम इट. शी, म्हणजे आता तो इथे येणार. अगं येऊ दे की. आपण त्याचं चांगलं स्वागत करू. डोंट बी स्टुपिड. काय स्वागत करू? हे बघ, तो इथे येता कामा नये. हा, तो काय येतो? आलाच ना तर त्याला लाथ मारून घालून देऊ आपण त्याला. नाही म्हणजे आलाच ना तर त्याला पण 4-5 हजार रुपये देऊन त्याला परत पाठवू. पण किती वेळा पैसे देऊन परत पाठवणार आहेस त्याला? ही गोष्ट खरी ना. एकदा काय पैशाची चटक लागली ना की तो सारखा येत येणार बघ पैसे मागायला. उगीचच ना या लग्नाच्या फंद्यात पडले बघ मी. अगं हो, पण आपल्याला तरी काय माहिती तो असा फासावरून सुटेल म्हणून. पण तो सुटला ना आणि तो आता इथे येणार आणि मला तोंडही होणार नाही जगाला दाखवायला. बघ तोच असेल. हा ठीक आहे, तू घाबरू नकोस. मी असताना मी बघतो. प्रिया, मी काय म्हणतो, तू इथेच थांब ना. त्याचं काय आहे, तू इथे असल्याशिवाय की नाही हा पेज सुटणार नाही ना म्हणून. बरं जातोस? हो. राम राम मंडळी. आज कसं नातीचा बंगला. घरचं झॅकेट. किती माणसं जातात इथं? 3. चम्माडी. एवढं मोठं घर आणि माणसं 3. आता लगीन झालं काय? परत बघ माणसाची इडियट. ओली माहिती आपल्या पशी स्पेशल सातारा तंबाखूची. अहो त्याचं काय आहे, या आयडिया उपयोगी पडतात. गाणंच नाही तर मिस्टर, मला की नाही तुमच्याशी काय बोलायचं. बिंदास. काय मी काय म्हणतो, तुम्ही इथनं जाण्याकरता किती पैसे घ्याल हो? ओ हे काय त्या इथे यायला 20 पैसे लागले बरं का. जायला तेवढेच लागते. फारच स्वस्तातला सौदा दिसतोय. समजा आम्ही तुम्हाला 5,000 रुपये दिले तर. 5,000? 5,000. चम्माली. वा काय राव थट्टा करतात. पण कशाबद्दल? आपल्या पद्धत. छे हो, पद्धत कसली? हे पैसे पुन्हा इथे न येण्याकरता. येडो का खुलं? अहो एवढा पैसा मिळाल्यावर कोण येतो इथं मारायला? मग ठरलं तर झालंच म्हणा की. थँक्यू. चेकबुक. त्याला 5,000चा चेक लिहून दे. हो. थँक्यू. नाव त्यांच्या चेकवर. चेकवर लिवा की बारीकराव सर्जेराव फुटाणे. बारीकराव. हो आम्ही बारीकराव सर्जेराव फुटाणे. पण ज्याच्याशी लग्न झालं तो सुभानराव होता. आता कसं बोलला? अहो त्या सुभानरावला भेटायला आलो की मी. शी बाबा, म्हणजे मग तुम्ही कोण? बारक
सुभानरावचा किलिंगडन म्हणजे सारच मुसळ केरा. म्हणजे हा तो नाहीच आहे मुलं. अहो तुम्ही कसा असेल ट्रक कुठं आणि स्कूटर कुठं आलं वाटतं. घाबरू नको मी असताना. कसा सरळ करतो पण मी त्याला हा सरळ करतो. तुला दात कळलं काय झालं? नाही सुभानरावला पाहिलंच का कधी? सुभानरावांना छे हो का? म्हणून सांगतो त्या वाटेला नको जाऊन लई तिरपाकडी आहे. विचारला ना तर सीधा 302. 302 म्हणजे सरळ मर्डरच की. मग सांगतो काय? ठीक आहे त्यात एवढं मोठं घाबरायचं कारण काय? तो काय वाघ नाहीये खायला. मी बघतो. जा मी मग अरे भाडक्या तू केव्हा आलास? आता तो फिल्म सुरू व्हायच्या आधी तो ट्रेलर सुरू होतो ना तसा. काय ग काय नाव तुझं? प्रिया. हा? प्रिया. ज्याला प्रश्न विचारला ना त्यालाच उत्तर द्यायचं समजलं? हा. काय ग ऐकून आलं का? नाव काय तुझं? प्रिय. झालं समाधान? समाधान कुठं झालं अजून? अहो सुभानराव हा? मला की नाही तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. अरे काय आधी आम्हाला बायकोशी बोलू दे. हा. काय प्रिया घरात आल्यावर नवऱ्याला काय चहा पाण्याचं विचारशील की नाही? तुला सांगून ठेवते मला आता जागा करायचं नाही म्हणून. आमच्यामध्ये बायकोला नाव करीत नाही, नवऱ्याला नाव करते. कोणाचा नवरा? मी तुझा नवरा मॅजिस्ट्रेट समोर झालेला कायदेशीर. कस मी सांगतो ना कसा. जास्ती आवाज करायचा नाही. ही सगळी साडी मिळाली तुला तुला मुलं. अरे माझ्या मुलं मी लगीन नसती केलं ना तर रस्त्यावर आली असती त्या कॅन्सर टॅक्सी सारखी. काय सरळ बोलता येत नाही तर तुला बाई माणसाशी? हा नाहीये यायला काय कशी? नाहीये सभ्य माणसाचं घर म्हणून म्हणतो मी. बारक्या पावसाला तोंडावर आलं तर चिंटणी बघू करायला लागले. असं काय ना मी मला गेला घरचा. आणि हे बघ हा बारकू माझा क्लिनर आणि बारक्या हे माझं कुटुंब बरं का. काय कसं वाटलं मॉडेल? किती सालचा आहे? अरे सर 54-55 बरं कंडिशन टॉप आहे ना. तुला बायको म्हणजे काही गाडी वाटली? हे काय विचारणं झालं? बायको काय आणि गाडी काय करून दिल्याशिवाय गाडी होईल ना. पुस्तक काय बोललो या? अरे तिला माझी आयडिया आवडली असणार म्हणून तिने तुला बसायला सांगितलं असणार. अरे तू पैसे मला शिसोट आता गेट पुस्तक गाडीच्या कम्प्युटरमध्ये मिस्टेक दिसते नाही का? असं बॉनेट उघडून पाहिला हो. जंगली काय पिक्चर का उस्ताद शम्मी कपूर आहात. अरे ती सायरा बाजू दिसायची याहू. तुझ्या क्लीनरला सांग इकडून उठायला सोफ्यावर बसायचं नाही. अरे बाई म्हणताय सोफ्यावर बसायचं नाही सोफ्यावर उभं राहायचं. उभं का तुला? गेटअप म्हणजे उठ. उठलं की अरे गेटअप म्हणजे उठला त्या सटप बोलला. सटप म्हणजे बाई बांधल्या. सांगतो दोघांना जायला. हो मी बघतो. अहो मिस्टर बोला की सिस्टर. मिस्टर सिस्टर मधला दिसतो नाही का? शटअप उठ आधी. असं का? आणि हे बघा सुभानराव मी तुम्हाला सांगून ठेवतो. मला हा तुम्ही बऱ्या बोलाने तर गेला नाहीत ना तर काय करशील चिंट्या? तर परिणाम फार वाईट होतील. हा आईला माझ्याच घरात मला धमकवतो खरं. हा? पोटात दात किती आहेत तुझ्या? दात? हा?
म्हणून विचारलं. अरे जा रे जा, असली 56 मामाली पाहिजे नाही. अरे मग चायला बायक्या याच्या कमरात लाथ हल्ली पाहिजे. चालायची चला तरी सुसंस्कृत घरात सोडा. अरे गोळी मारा सुसंस्कृत कोणाला? तुम्ही साले सुसंस्कृत, तुम्ही सभ्य. म्हणजे सुसंस्कृत सभ्य ही ग्लास काय म्हणते? अरे मी फासावर जाणार म्हणून तुम्ही आनंदोत्सव साजरा करीत होतात काय? ही तुमची संस्कृती, हा तुमचा सभ्यपणा. अरे आमच्या इथं एखादं जनावर देखील गोठ्यातलं मारून मेलं ना तर कुणी रडीत नाही आणि रडीत बसतात त्याच्या नावानं. जेवीत नाही कितीतरी दिवस. तुम्ही तर मोत्याचे व्यापारी, तुम्हाला काय करणार आमच्या अश्रूची किंमत? आता बऱ्या बोलायला जातो का रे? हो जातो. नको जाऊ. आता तू तुझ्या पायाला जातो का माझ्या पायाचा सहारा देऊ तुला सगळ्या? नाही जातो मी. बारक्या तू का थांबलास? मग जा औषध आणून ठेवली, ट्रकवर जाऊन झोप जा. तू कुठं चालली? झोपायची खोली कुठे आपली? सोड मला. तू ना तिथे कोचावर झोपायचं, समजलं? इथं? हो. अरे आपलं लगीन झालंय, झोपायची खोली कुठे सांग मला. चाल